नमस्कार प्रेक्षकांनो, सुना येती घरा मालिकेच्या 1 ऑगस्टच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे राघव आता घरी येणार आहे. त्याचबरोबर अन्विता आणि रोशनचं सगळं सत्य पद्मासमोर येणार आहे. तर ते कसं होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि अजून आपल्याला 250 सबस्क्रायबरची गरज आहे. तर प्लीज आज तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला सविस्तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपण इकडे पाहतो की राघव आता उमाबरोबर व्हिडिओ कॉलवरती बोलत असतो. तेवढ्यातच पाठीमागून शिवनाथ आलेला असतो आणि त्याने यांचं बोलणं ऐकलेलं असतं. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की तुला जर एवढंच वाटत होतं तर कशाला आपल्या भावाचं लग्न लावून दिलं, थोडासा तरी आई आणि आप्पाचा विचार करायचा. तर आता राघव फक्त बघत असतो, तो काहीच बोलत नाही. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की आता तुला फक्त घरातून बाहेर हकलून दिलेलं आहे, आमच्या आयुष्यातून हकलून दिलेलं नाहीये. त्याच्यामुळे तसं जर तुला वाटत असेल की व्हायला नको तर आत्ताच्या आत्ता इथून चालता हो. ज्यावेळेस शिवनाथ असं म्हणतो त्यावेळेस उमाला इकडे आश्चर्याचा धक्काच बसतो, कारण ती हे सगळं बोलणं ऐकत असते. तर श्रीधर आणि माधवला सुद्धा खूप वाईट वाटत असतं, पण ते फक्त राघवकडे पाहत असतात, ते काहीच बोलत नाही. मग आता राघव काही तिथून जात नसतो, म्हणून शिवनाथला राग येतो आणि शिवनाथ त्याला आता कॉलरला पकडूनच तिकडे ढकलून देतो आणि म्हणत असतो की आत्ताच्या आत्ता इथून चालता हो, परत इथे कधीच मला दिसायचं नाही. असं म्हणून आता तो राघवला हकलून देतो आणि राघव तिथून निघून जातो. राघव तिथून निघून गेल्यानंतर खरं तर शिवनाथला हे सगळं करताना वाईट वाटत असतं, पण त्याला राघवचा राग सुद्धा आलेला असतो, त्याच्यामुळे तो असं वागत असतो. इकडे आता उमा मात्र फोन कट करते आणि तिला खूप रडायला येत असतं, खूप वाईट वाटत असतं. ती मोठमोठ्यानेच रडायला लागते. त्यावेळेस बंटी मामा म्हणत असतो की अगं तायडे नको रडू, तुला माहितीये ना दाजी कसे आहेत, ते थोड्या वेळ रागवतील पण पुन्हा लगेचच राघवला माफ करतील, तू नको रडू. पण आता उमाला काय करावं तेच कळत नाही. उमा मोठमोठ्यानेच रडत असते. मग आता हे सगळं पाठीमागून प्रियंका पाहत असते. तर प्रियंकाला खूपच वाईट वाटतं आणि ती मनामध्ये म्हणत असते की खरं तर ना हे सगळं माझ्यामुळेच झालेलं आहे. खरं तर राघव भाऊजींनी माझ्याकडून वचन घेतलं होतं की हे घर कधीच तोडायचं नाही, पण मी इथे आल्यापासून हे घर तुटलेलंच आहे आणि आता ते मला असं तुटून द्यायचं नाहीये, ते मला जोडावं लागणार आहे. त्यासाठी मला आता काहीतरी करावं लागेल असं आता ती मनामध्ये ठरवते आणि बंटी मामाला म्हणत असते की मी जरा बाहेर जाऊन येते. त्यावेळेस बंटी मामा म्हणत असतो की अगं कुठे चाललेली आहे, नको तू बाहेर जाऊ. तर ती म्हणते की नाही मला जावंच लागेल, हे तुटलेलं घर आता मला जोडावंच लागेल, माझ्यामुळे तुटलेलं आहे ना, त्याच्यामुळे मी आता जोडणारच. असं म्हणून ती आता तिथून निघून जाते. उमा मात्र तिच्याकडे आश्चर्यानेच बघत असते. आता ती निघून गेल्यानंतर उमाला असं वाटत असतं की आता नक्की काय करणार आहे असा ती विचार करत असते. तर आता इकडे प्रियंका बाहेर येते. आता बाहेर आल्यानंतर पाहते इकडे तिकडे पण तिला रिक्षा काही दिसत नाही आणि रिक्षा येत सुद्धा नाही. त्यावेळेस ती म्हणते की आता कधी रिक्षा मिळणार. तेवढ्यातच तिकडून अन्विता येत असते स्कूटीवरती. आता अन्विता तिला स्कूटीवरती चाललेली दिसते. मग ती अन्विताला थांबवते आणि म्हणत असते की थांब थांब ना, मला ना इकडे जरा जायचं आहे पुढे, मला जाताना सोडते का तिथे. तर आता अन्विता तिच्याकडे आश्चर्यानेच बघत असते, पण आता ती म्हणते की बरं ठीक आहे चल. आता ती चल म्हणत असते. तर आता प्रियंका हळूच आता त्यांच्या हद्दीमध्ये एक पाऊल टाकणारच असते. तेवढ्यातच तिकडून पद्मा जोरात ओरडते थांब. आता असं म्हटल्यामुळे प्रियंकाला काही कळतच नाही. प्रियंका मग आता फक्त त्या रेषेच्या पलीकडे पाय असा वरती करून उभा राहिलेली असते आणि एकदम घाबरते आणि पाय अलीकडे घेते. आता इकडून उमा आणि बंटी मामा सुद्धा पद्माच्या आवाजाने बाहेर आलेले असतात. तर पद्मा सुद्धा तिकडून येते आणि म्हणत असते की काय ग, आणि उमाला म्हणत असते की उमा तू तुझ्या सुनेला समजावून सांगितलेलं नाहीये का, काहीच तिला माहिती नाहीये का. आता उमा फक्त पद्माकडे पाहत असते. इकडे प्रियंकाला कळत नाही काय झाले आणि काय नाही ते. त्यावेळेस पद्मा म्हणत असते की हा कसं सांगणार ना, शिवनाथच्या नाकावरती टिचून तुझ्या पोराने लग्न केलेलं आहे, त्याच्यामुळे आता कसं सांगणार, तुम्हालाच याच्याबद्दल काही माहिती नव्हतं ना. आणि हा काय म्हणायचा तो शिवनाथ, काय त्याचं वाक्य असायचं, माझी पोरं माझा अभिमान आहेत. त्यातला एक अभिमान तर बघा समोरच दिसतोय, पळून जाऊन लग्न केलं, आणि दुसरा अभिमान घराच्या बाहेर आहे. काय करायचं खरंच ह्या शिवनाथचं. आणि अजून काय म्हणायचा, मी माझ्या पसंतीच्या सुना आणणार. कसल्या आणणार, माझ्या पसंतीच्या. बघा ही पसंत, त्याला तर काही चान्सच दिला नाही पसंत करायला. आता इकडे पद्मा खूप काही बोलत असते आणि नावं ठेवत असते. प्रियंकाला मात्र खूप राग येत असतो. त्यावेळेस उमा म्हणत असते की अगं तायडे
आहे, बास कर की, अजून किती बोलणार आहे आणि सतत सतत तेच तेच तू बोलणार आहे का? त्यावेळेस पद्मा म्हणत असते की बोलणारच, कारण 25 वर्षापूर्वी असंच झालं होतं ना आमच्या बरोबर. आणि काय ग, तुझ्या सुनाला जरा समजावून सांग की, घरातल्या पद्धती रीती भाती सगळं सांग, इथे आमच्या हद्दीमध्ये यायचं नाही, एवढं तिला कळत नाही का? काय ग, तू सांगितलेलं नाहीये का तिला की आमच्या हद्दीमध्ये यायचं नाही म्हणून? आणि तिला सांग, आत्ताच इथे सांग. तर आता उमा काही बोलतच नाही, ती खाली मान घालून उभा असते. त्यावेळेस पद्मा म्हणते की अच्छा असे का, म्हणजे ते बोलत नाही वाटतं, हा एकमेकींबरोबर बोलत नाहीये का तुम्ही? कसं काय बोलचाल? आता पोराने पळून जाऊन लग्न केल्यामुळे कोण बोलेल आता हिच्या बरोबर? बर जाऊ दे बाई, नको बोलू, तू नको बोलू, पण ए पोरी, मी तुला सांगते, ही आमची हद्द आहे, इकडे आमच्या हद्दीमध्ये यायचं नाही, आम्हाला चालत नाही आमच्या हद्दीमध्ये आलेलं. आणि आता तू पळून जाऊन लग्न केलेलंच आहे, तर अजून एक गोष्ट लक्षात ठेव, तुला काही या घरातली स्वीकारणार नाहीत बाई, त्याच्यामुळे अजूनही तू विचार करू शकते. हे काही तुझे घरचे चांगले नाहीयेत. आता इकडे प्रियंकाला खूपच राग येतो, म्हणून आता ती बोलायला जाणार. तेवढ्यातच उमा तिला म्हणत असते की बंटी, हिला सांग आपल्यात ना मोठ्या माणसांना काही म्हणत नाहीत म्हणून. मग प्रियंका शांत बसते. त्यावेळेस आता पद्मा पुन्हा म्हणत असते की आणि काय ग अन्विता, ही कुठे चाललेली आहे आणि तू का हिला घेऊन चाललेली आहे? तुला माहिती आहे ना पलीकडच्या घरच्यांशी आपला काही संबंध नाहीये, आणि बाई हिला नेऊ नको, कारण ह्या पोरीला ना पळून जाण्याची सवय आहे, उगं तू नेशील आणि ती तिकडूनच पळून जाईल, त्याच्यामुळे तिला तू नेऊ नको. आता प्रियंकाला अजूनच राग येतो, पण आता उमाने सांगितलेलं असतं की मोठ्या माणसाला उलट बोलायचं नाही, म्हणून आता ती बिचारी काहीच बोलत नाही, फक्त आता ऐकून घेते. पद्मा मात्र अपमानावरती अपमान आता उमाचा पण आणि प्रियंकाचा पण करत असते. मग आता प्रियंकाला खूपच राग येतो, म्हणून आता प्रियंका रागाने तिथून निघून जाते. आता प्रियंका निघून गेल्यानंतर उमा, बंटी मामा ते सुद्धा जातात. तर सगळे गेल्यानंतर पद्मा अन्विताला म्हणत असते की जा, तू पण तुझ्या कामासाठी चाललेली आहे ना, तर जा. मग आता अन्विता लगेचच तिथून निघून जाते. पद्मा मात्र आता एकटीच तिथे उभा असते, तर ती शिवनाथच्या घराकडे पाहते आणि म्हणत असते की तुझं घर कधीच सुखी होणार नाही, असं म्हणून ती सुद्धा आतमध्ये निघून जाते. इकडे दुसरीकडे आपण पाहतो की प्रियंका आता चालत चालत एकटीच चाललेली असते. त्यावेळेस अन्विता तिच्या पाठीमागून येते आणि जोरात तिला आवाज देत असते, ए थांब. ती काही तिचं नाव घेत नाही, ए थांब असं म्हणत असते. मग आता ती तिच्या समोर जाऊन थांबते. त्यावेळेस प्रियंका म्हणत असते की काय झालं? त्यावेळेस अन्विता म्हणत असते की चल बस, मी तुला सोडते. तर आता प्रियंका काहीच बोलत नाही, फक्त पाठीमागेच बघते. त्यावेळेस अन्विता म्हणत असते की घाबरू नको, घर आता इथून दिसत नाहीये, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही, तू बस गाडीवरती. तर प्रियंका म्हणत असते की नाही नको, सासूबाई ओरडतील. त्यावेळेस अन्विता म्हणते की अगं सासूबाई ओरडतील त्याचं टेन्शन तू नको घेऊ, उलट टेन्शन मला घ्यायला पाहिजे, कारण तुझ्या सासूबाई ओरडतील आणि गप्प बसतील, एवढं काही करणार नाहीत, पण जर माझ्या आत्तूला कळलं ना मी तुला घेऊन गेलेली आहे, तर माझं काही खरं नाही, त्याच्यामुळे तू टेन्शन घेऊ नको, कोणालाच कळणार नाही बस. आणि हा, तू छत्री घेऊन आलेली आहे का? त्यावेळेस ती म्हणत असते की नाही, मी नाही आणली छत्री, म्हणजे प्रियंका म्हणत असते. तर अन्विता म्हणते की अगं मग तर पटकन बस, चल तुला पटकन जाऊन तिकडे मी सोडते. मग आता अन्विता तशी म्हटल्यामुळे प्रियंका खुश होते आणि लगेचच आता तिच्या गाडीवरती बसते आणि मग दोघीही तिथून निघून जातात. तर इकडे दुसरीकडे आपण पाहतो की उमा आता आतमध्ये आलेली असते आणि पद्मा तिला काहीही बोलल्यामुळे तिला खूप वाईट वाटलेलं असतं, म्हणून आता ते देवाजवळ जाते आणि म्हणत असते की खंडेराया, काय चुकलं रे आमचं, सांग ना काय चुकलं, म्हणून आता आज हे दिवस आम्हाला बघायला लागतायत, घरामध्ये कोणीच सुखाने नाहीये, सगळ्यांचं हसून निघून गेलेलं आहे, श्री लग्न करून आलेला आहे तरी सुद्धा त्याचा सुखाचा संसार सुरू झालेला नाहीये, सून या घरामध्ये आलेली आहे तरी सुद्धा हे घर हसत खेळत नाहीये, माझा राघव हे घर सोडून गेलेला आहे आणि त्याने हे सगळं त्याच्या भावांना वाचवण्यासाठी केलेलं आहे, श्रीला वाचवण्यासाठी केलेलं आहे. आजपर्यंत प्रत्येक चुका तो म्हणजे श्रीच्या प्रत्येक चुका स्वतःकडे घेत आलेला आहे, आप्पांच्या नजरेमध्ये त्याच्या तोच चुकत आहे असं तो दाखवत आहे, आपल्या भावांसाठी हे सगळं तो करतो आणि त्याच्याच नशिबी हे दुःख आलेलं आहे. खरंच मला कळत नाही काय करावं आणि काय नाही ते. सुनबाई घरामध्ये आलेली आहे पण मी तिच्याशी बोलत नाहीये, तशी ती चांगली आहे, म्हणजे
संस्कारिक आहे, काम वगैरे सगळं करते, चांगली आहे, पण आता जोपर्यंत हे तिला माफ करत नाही तोपर्यंत मी सुद्धा तिच्याशी बोलणार नाही असं ठरवलेलं आहे. पण मला खरंच काय करावं आणि काय नाही ते कळत नाहीये. तूच आता याच्यातून काहीतरी मार्ग दाखव रे खंडेराया, काहीतरी मार्ग दाखव असं म्हणून आता ती खंडेरायाच्या पाया पडत असते आणि म्हणत असते की लवकरच ह्या घरामध्ये चमत्कार होऊ दे आणि माझा राघव पुन्हा घरी येऊ दे आणि श्रीधर आणि त्याच्या बायकोला ह्यांनी स्वीकारू दे असं म्हणून आता ती देवासमोर हात जोडून म्हणजे आशीर्वाद मागत असते. तर इकडे दुसरीकडे अन्विता आणि प्रियंका स्कूटीवरून आता चाललेल्या असतात. त्यावेळेस अन्विता प्रियंकाला म्हणत असते की कुठे चाललेली आहे तू, म्हणजे मी तिकडे गाडी घेऊन जाते, सांग मला. तर प्रियंका म्हणत असते की ते नवीन गोडाऊन आहे ना तिकडे मला घेऊन चल. त्यावेळेस अन्विता म्हणत असते की तिकडे तिकडे कशासाठी तुला जायचं आहे. तर आता प्रियंका म्हणत असते की अगं राघव भाऊजी तिकडे आहेत ना, मग त्यांना घरी घेऊन यायचं आहे म्हणून आता मी त्यांना मनवण्यासाठी चाललेले आहे. मग अन्विताला खूपच राग येतो आणि ते एकदम ब्रेक दाबून आता गाडी तिथेच थांबवते आणि म्हणत असते की उतर उतर खाली उतर लवकर. आता प्रियंकाला कळत नाही की ही अशी मध्येच का मला उतरवत आहे. तर ती म्हणते की का ग काय झालं, इथे का मला उतरवलेलं आहे. तर अन्विता म्हणत असते की तो राघव ना मला अजिबातच आवडत नाही, तो माझा दुश्मन आहे आणि तू त्याला भेटायला चालली आहे म्हटल्यावरती मी तुला तिकडे घेऊन जाणार नाही, तू इथेच खाली उतर. त्यावेळेस प्रियंका म्हणत असते की अगं असे काय करती आणि राघव भाऊची खरंच खूप चांगले आहेत ग, त्यांना तर ना मी माझा भावच मानलेला आहे, खरंच त्याने ना पाठीराख्यासारखी माझी मदत केलेली आहे, त्यांनी माझं आणि श्रीचं लग्न लावून दिलं आणि स्वतः घराच्या बाहेर गेलेले आहेत. आता प्रियंका त्याचं खूप कौतुक करत असते तर ते अन्विताला अजिबातच पटत नाही म्हणून अन्विता प्रियंकाला म्हणत असते की हे ना माझ्या मीटरमध्येच बसत नाहीये, तू जे ह्याचं कौतुक करतेय ना ते मला अजिबात आवडत नाही आणि तो तुझा भाऊ असेल, माझा काही भाऊ बिऊ नाहीये, तो माझा दुश्मन आहे आणि दुश्मनच राहणार आहे. त्यावेळेस प्रियंका म्हणत असते की असू दे, लांबून ना एखाद्याचा स्वभाव नाही कळत, ज्यावेळेस आपण त्याच्या जवळ राहतो ना त्यावेळेस त्या माणसाचा स्वभाव कसा आहे ना ते कळतं. त्यावेळेस अन्विता म्हणते की त्याच्याजवळ कोण राहणार आहे, तो किती खडूस आहे ना ते तुला माहिती नाहीये, पण जाऊ दे, तुला सांगून तरी काय उपयोग आहे, पण मी आता तुला तिकडे नेणार नाही. जर त्याला कळलं ना मी सोडलंय तिथे तर आयुष्यभर मला ते ऐकून घ्यावं लागेल, त्याच्यामुळे मी तुला तिकडे सोडणार नाही. तर प्रियंका म्हणत असते की असं काय करते, आता मी कुठे जाऊ आणि ते मला रिक्षा पण भेटणार नाही ना, असं मध्येच नको ना सोडू, अगं प्लीज मला माणुसकी म्हणून तरी मदत कर ना, माझे सासू सासरे किती चांगले आहेत माहिती आहे ना तुला, त्यांच्यासाठी तर मला तिकडे सोड ना. तर अन्विता म्हणत असते की सासू सासरे चांगली आहेत, अगं त्यांनीच त्याला घराच्या बाहेर हाकलून दिलेलं आहे आणि तुला सुद्धा स्वीकारलेलं नाहीये, बोलत नाहीयेत आणि काय तुला चांगले वाटतात. त्यावेळेस प्रियंका म्हणत असते की अगं ते आता नाराज आहेत ना, आम्ही असं पळून जाऊन लग्न केलेलं आहे त्याच्यामुळे ते नाराज आहेत, पण तुला माहिती आहे का त्यांनी आमचं स्वागत किती चांगलं केलं, मला गृहप्रवेश म्हणजे माझा खूप छान केलेला आहे, तसे ते खूप चांगले आहेत ग आणि शेजार धर्म म्हणून तरी तू मला घेऊन जाऊच शकते ना. तर आता त्यावेळेस अन्विताला शिवनाथचे ते बोलणं आठवतं, म्हणजे ज्यावेळेस तिची गाडी बंद पडली होती त्यावेळेस शिवनाथ तिला म्हणालेला असतो की आपली भांडणं जरी किती असली ना शेजार धर्मामुळे तरी अडचण असली तर बिंदास्त आवाज द्यायचा, काही टेन्शन घ्यायचं नाही की आपली भांडणं आहेत वगैरे, ते सगळं बाजूला ठेवायचं आणि मदतीसाठी आवाज द्यायचा. आता ते तिला आठवतं आणि मग ती म्हणत असते की बरं ठीक आहे, आता तू एवढं म्हणतीयेस तर मी तुला घेऊन जाते, पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या राघवला सांगू नको मी तुला सोडले म्हणून, नाहीतर खरंच तो मला आयुष्यभर ऐकवत राहील, त्याला कळून नाही द्यायचं. आणि चल आता तू म्हणतीये म्हणून मी घेऊन चाललेली आहे, नाहीतर तो ना माझा दुश्मनच आहे, मला ना तो अजिबातच आवडत नाही. आता प्रियंका म्हणते की हा हा चालेल, मी म्हणते ना म्हणूनच चल, मला फक्त थोडंसं पाठीमागे सोड, माझे मी परत जाईल असं म्हणून आता ती पुन्हा अन्विताच्या स्कूटीवरती बसते आणि मग अन्विता तिला तिकडे गोदामाकडे घेऊन जाते. तर इकडे दुसरीकडे राघव आता त्याचं काम करत असतो, म्हणजे काहीतरी चाललेलं असतं, तेवढ्यातच त्याला समोरून प्रियंका आणि अन्विता स्कूटीवरून येत आहे एकत्र हे दिसतं. मग आता त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो, तर आता त्याला ते असं वाटतं की हे काय आहे, या दोघी एकत्र कशा काय, म्हणून आता तो पळतच पुढे जातो आणि रस्त्यावरती जाऊन असा हात लावतो. त्यावेळेस आता अन्विता घाबरते आणि अचानक ब्रेक दाबते. त्यावेळेस प्रियंका आता डायरेक्ट अशी पुढेच येते. आता ब्रेक दाबल्यामुळे दोघीही घाबरलेल्या असतात. तर आता प्रियंका गाडीवरून
उतरते तर राघव म्हणत असतो की वहिनी वहिनी अहो तुम्ही हिच्याबरोबर काय करताय, हिच्याबरोबर कशा काय आला. त्यावेळेस अन्विता म्हणत असते की लिफ्ट दिली लिफ्ट, उपकार केले उपकार, तुझ्यासारखं फक्त राडाच करत नाही तर मी सगळ्यांना मदत सुद्धा करते, कळलं का. मग राघवला राग येतो आणि तो म्हणत असतो की मदत, अगं तू मदत कोणाला करूच शकत नाही, तू ना फक्त लोकांकडून माहित्या काढायच्या भानगडीमध्ये पडते, तू कोणाला मदत करू शकत नाही, तुला मदत करायलाच येत नाही. त्यावेळेस अन्विता म्हणत असते की बघितलं का, म्हणून मी तुम्हाला आणत नव्हते, कारण आहे ना हा असाच बोलतो, ह्याला ना कधीच दुसऱ्याने चांगलं केलेलं दिसतच नाही. तर प्रियंका आता दोघाला शांत करत असते, पण आता दोघेही एकमेकांना नावं ठेवत असतात. त्यावेळेस राघव म्हणत असतो की ओ वहिनी हिच्या कशाला नादी लागतात तुम्ही. त्यावेळेस ती म्हणते की हिच्या कशाला नादी लागायचं म्हणजे, अरे तू मूर्ख बावळट आहे. त्यावेळेस राघव म्हणतो की हा तूच आहे अगं ते, मला माहिती आहे तू का लोकांना मदत करते, कारण तुला घरामध्ये कोणी किंमत देत नाही ना, मग बाहेर अशी मदत करून मिळवते सिंपत्ती त्यांची, म्हणून तू हे सगळं करते माहितीये मला. त्यावेळेस अन्विता म्हणत असते की मला घरी किंमत आहे का नाही हे मला सांगू नको, तू तुझं बघ तुला किती किंमत आहे ते, तुला तर कोणी किंमत देत नाही, घरातून हाकलून दिलेलं आहे ना, तुला झोपायला जागा आहे ना, राहायला घर आहे, त्याच्यामुळे ना तुझं तू बघ, माझ्या नादी लागू नको. तर तो म्हणतो की चिचुंद्रे गप्प बस. तर मग अन्विता म्हणत असते की चिचुंद्री मी नाहीये, तू चिचुंद्र आहे. त्यावेळेस तो म्हणतो की चिचुंद्र ही ना कन्सेप्टच नाहीये, खरं तर चिचुंद्री असं म्हटलं जातं. मग आता ते दोघे अजूनच भांडत असतात, एकमेकांना नावं ठेवत असतात. तर इकडे आता प्रियंका त्या दोघांना समजवायला जात असते, पण आता तिचं कोणीच ऐकत नाही, दोघेही आता बडबड करत असतात. आणि मग प्रियंकाला राग येतो आणि म्हणून ती जोरात ओरडते आणि म्हणत असते की गप्प बसा, शांत बसा, आता एक शब्द जरी बोलला ना तर बघा. त्यावेळेस राघव म्हणतो की अहो वहिनी मी सुरुवात केली का, हिनेच आधी सुरुवात केली. तर पुन्हा आता अन्विता म्हणत असते की सुरुवात मी केली का, अरे सुरुवात तू केलेली आहे, तुलाच भांडणाची सवय आहे. त्यावेळेस प्रियंकाला अजूनच राग येतो आणि प्रियंका म्हणते की त्या चूप, आता दोघांपैकी कोणीही बोलायचं नाही, आता जर तुम्ही बोलला ना मग मी तुम्हाला ओव्हर करणारच नाही, त्याच्यामुळे ना तुम्ही असेच उभा राहाल, त्याच्यामुळे तुम्ही बोलू नका. मग आता प्रियंका असं म्हटल्यामुळे हे दोघेही शांत उभा राहतात. मग प्रियंका ओव्हर असं म्हणते, तरी सुद्धा आता पुन्हा दोघं जण भांडायला लागलेले असतात. तेव्हा प्रियंका म्हणत असते की नाही या, एक शब्द सुद्धा राघव भाऊजी तुम्ही बोलायचा नाही आता, आणि तू पण नाही ग बोलायचा. आणि ती राघवला म्हणत असते की हो भाऊजी मला ना तुमच्याशी बोलायचं होतं, म्हणून मी इथपर्यंत आलेली आहे. त्यावेळेस राघव म्हणत असतो की वहिनी मग हिच्या बरोबर कशाला यायचं, ह्या मांजरी बरोबर कशाला आला तुम्ही. त्यावेळेस ती म्हणत असते की अहो हिने ना लिफ्ट दिली म्हणून तर मी इथपर्यंत आली, नाहीतर मी कशाने आली असते, गाडी रिक्षा मला काहीच मिळत नव्हतं, त्याच्यामुळे मी इथे येऊ शकली नसती. त्यावेळेस अन्विता म्हणत असते की ह्याला काय किंमत आहे, ह्याला काही कोणाची किंमत नाही. त्यावेळेस तो म्हणतो की किंमतीचं मला सांगू नको, तू कशी आहे ना ते मला माहिती आहे. आता पुन्हा ते भांडत असतात. त्यावेळेस अन्विता म्हणत असते की जाऊ दे, ह्याच्या नादीच नको लागायला, मी जाते माझ्या बॉयफ्रेंडला भेटायला, तर ते तोंडातून चुकून जातं. मग आता राघव तिच्याकडे आश्चर्यानेच बघत असतो, कारण इथे वहिनी असताना सुद्धा आता तिने स्वतःच हे सगळं कबूल केलेलं असतं. मग प्रियंका अन्विताकडे आश्चर्यानेच बघते. त्यावेळेस अन्विताला आता काय बोलावं तेच कळत नाही. मग प्रियंका तिला म्हणत असते की थँक्यू तू मला इथे आणून सोडल्याबद्दल, आता तू तुझ्या कामासाठी जाऊ शकते, पण खरंच थँक्यू असं म्हणून आता अन्विता तिथून निघून जाते. त्यावेळेस आता प्रियंका म्हणत असते की काय हो राघव भाऊजी असं काय करताय, मला ना तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, तुम्ही ना शांत चित्ताने ते ऐकून घ्या. त्यावेळेस इकडे राघव म्हणत असतो की बोला ना काय बोलायचंय वहिनी, असं काय आहे महत्त्वाचं. तर प्रेक्षकांनो आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अन्विता आणि रोशन एका गार्डनमध्ये गेलेले असतात. त्यावेळेस आता अन्विता रोशनला म्हणत असते की ये ना एक दिवशी माझ्या घरी आणि मर्दासारखा हात माग की माझ्या घरच्यांना. तर रोशन म्हणतो की हो हो नक्कीच येईल असं म्हणून आता ती रोशनला घट्टसे मिठी मारते. दोघेही आता एकमेकांच्या मिठीमध्ये असतात. तेवढ्यातच तिकडून आता पद्मा गाडीमधून चाललेली असते, तर तिचं लक्ष अन्विता आणि रोशनकडे जातं आणि अन्विताला तिथे पाहून तिला आश्चर्याचा धक्काच बसतो. ती काच खाली घेऊन आता अन्विताकडे पाहते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तर इकडे दुसरीकडे बंटी मामा आता राघवला जेवण द्यायला गेलेला असतो, पण त्याला राघव कुठे दिसत नाही, म्हणून तो घरी आलेला असतो. त्यावेळेस आता उमा खूपच टेन्शनमध्ये असते आणि म्हणत असते की कुठे गेला असेल माझा राघव, काय खात असेल, काय करत असेल काय माहिती, असं म्हणून ती दुःखी झालेली असते. तेवढ्यातच इकडून आता प्रियंका राघवला घरी घेऊन आलेली असते आणि राघव म्हणत असतो की आई आज मी तुझ्या हातचं इथे घरीच जेवतो की
आता ज्यावेळेस राघवचा आवाज येतो त्यावेळेस उमाला काही कळतच नाही. ती आता वळून पाहते तर समोर तिला राघव दिसतो. आता राघवला पाहून तिला खूप छान वाटत असतं. मग आता ती पळतच राघवच्या जवळ जाते आणि राघवला एकदम असं खुशीतच घेते, म्हणजे घट्ट अशी मिठी मारते. आता ते प्रेम पाहून प्रियंका इकडे खुश झालेली असते. तर आता तिकडून शिवनाथ पण आलेला असतो. आता शिवनाथ आता उमा आणि राघवला असं एकत्र पाहून त्याला काय बोलावं तेच कळत नाही. त्याला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. तर चला प्रेक्षकांनो, आजचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.